क्रेशर फिटिंग करणारे 2-3 दिवसांसाठी घरी गेलेले होते. आता कंपनीत काही जास्त काम राहणार नाही, निवांत यायचं, थोडंफार काम करायचं आणि घरी जायचं असंच आम्हाला वाटत होतं. पण हे आमचं गैरसमज होतं, कारण की आमच्या कंपनीमध्ये वर्षभरचं काम पेंडिंग मध्ये पडलेलं असतं. तसंच आज आम्हाला हे फाउंडेशन लेवल करायचं काम भेटलं होतं. तेवढ्यात आपल्या खजानवरचा पोकलेनचा सुद्धा डिझेल संपला होता आणि मला पाठवायचे होते या 2 कॅन भरून. तुमच्या सोबत कधी असं झालेलं आहे का, डोळ्यासमोर वस्तू पडलेली आणि तुम्ही त्याला इकडे तिकडे शोधताय? तसंच आज माझ्या बरोबर झालं. मी पुरी कंपनी शोधून आलो आणि ही चाडी डिझेलच्या टाकीच्या बाजूला जाऊन पडेल होती आणि हे डिझेल तर मी पाठवून दिलं होतं आणि इकडे फाउंडेशन लेवल करायचं काम पण संपत आलं होतं. घोटभर चहा घेऊन मी लगेच निघालो खदानवरती जाण्यासाठी, कारण की मला आणायची ती फटफटी. आणि या मामांना हाय करायचं सांगितलं तर त्यांना त्यांचंच माहिती हाय केलं का बाय केलं. आणि खदान आमच्या कंपनीच्या 8 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि इकडे येऊन बघितलं तर सुनील भोजा ब्रेकरचं काम चालू होतं आणि ब्लास्टिंगचं काम पण चालू झालं होतं. ही गाडी आमच्या मालकांची आहे, जी की सकाळी ऑपरेटरने येताना आणली होती. मी आलो होतो ही गाडी कंपनीमध्ये नेण्यासाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू का परत नवीन व्हिडिओ मध्ये.